इथल्या आमदारांचे बद्दल मी काय बोलावं. काल परवा त्यांनी माझा DNA काढला. त्यांना माझा सवाल आहे, DNA लॉंग फॉर्म सांगा. DNA लॉंग फॉर्म पाहिला. आणि DNA शब्द कशासाठी येतो? होय, माझा DNA आहे. माझा DNA समाजसेवेचा आहे. माझा DNA धर्मनिरपेक्ष विचाराचा आहे. माझा DNA सर्वसामान्य माणसाची हिताची जपणूक करण्याचा आहे. होय, माझ्या DNA मध्ये माझ्यावरती सारी आजपर्यंत साधी FIR सुद्धा नाही. माझ्या 40 वर्षाच्या सार्वजनिक जीवनामध्ये साधी FIR नसलेला कार्यकर्ता, त्याचं नाव आहे सुनील तटकरे. आणि तुमचे जर काही सातबारा काढला तर तुमच्यावरती झालेले गुन्हे, त्या गुन्ह्याची करण्यासाठी नोंद इंडियन पिनल कोडमध्ये जे जे काही कलम आहेत गुन्हेगारांच्यासाठी, ते सर्व कलम लाभलेला कोण लोकप्रतिनिधी आहे ते कर्जतकर जाणतात. त्याच्याबद्दल मला काय अधिक या ठिकाणी बोला असं वाटते अशाचा काय भाग नाही. राजकारणामध्ये टीका टिप्पणी तुम्ही जरूर करा, पण ती टीका टिप्पणी करत असताना त्याला एक विचारसरणीचा आधार त्या ठिकाणी असावा लागतो. 99 सालामध्ये नितीनजी तुम्ही या ठिकाणी उपस्थित आहात. राज्यामध्ये महाविकास आघाडीचं सरकार आलं. आदित्यला पालकमंत्री पदाची जबाबदारी त्या ठिकाणी दिली. आज माझ्या 50% उमाताई, रंजनाताई तुम्ही या ठिकाणी आहेत, पुष्पाताई आपणही आहात. 50% पेक्षा जास्त महिला भगिनी या ठिकाणी उपस्थित आहेत. आदिती त्यावेळेला पालकमंत्री म्हणून ज्यावेळेला इथे येण्याचं तिने ठरवलं, अतिशय अथलागे शब्दात एका भगिनीला, एका छोट्या लेकीला ज्या पद्धतीने निवडून दिलेल्या आमदारांनी शब्दप्रयोग केला, सभ्यतेला सोडाच, शिवशाहू फुले आंबेडकरांच्या सामाजिक क्षमतेच्या असलेल्या या सगळ्या परिसराला अतिशय लांछनास्पद वक्तव्य त्या ठिकाणी. अजित दादा, कर्जतचा इतिहास, स्वातंत्र्य संग्रामातला इतिहास खूप मोठा आहे. भाई कोतवाल, हुतात्मा भाई कोतवाल, हुतात्मा हिराजी पाटील यांनी त्या कालावधीमध्ये ब्रिटिशांच्या विरुद्ध जे बंड केलं, स्वतःच्या प्राणाची समर्पित पद्धतीची त्यावेळेला आहुती दिली. या देशाच्या स्वातंत्र्य संग्रामामध्ये त्यांचं दिलेलं योगदान अतिशय महत्वाचं आणि मोठं त्या ठिकाणी त्या निमित्ताने राहिलं.